आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तब्बल 103 वर्ष वय असलेल्या त्यांनी पहिल्या स्वातंत्र्य दिनाची आणि प्रजासत्ताक दिनाची आठवण जिवंत ठेवली। त्या कल्याबाई देवराम आहेर यांच्या हस्ते भारतीय तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले। सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच शकुंतलाताई गुडघे यांनी ध्वजारोहण केले, तर सोनेवाडी सोसायटीचे ध्वजारोहण सोसायटीचे अध्यक्ष संदीप जायपत्रे यांच्या हस्ते झाले। कर्मवीर शंकरराव काळे विद्यालयात काकासाहेब जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। डॉक्टर राहुल दत्तात्रय गुडघे यांनी शाळेचा परिसर सीसीटीव्हीच्या कक्षात येण्यासाठी 35,000 रुपयांची देणगी दिली। या सीसीटीव्हीचे लोकार्पण सरपंच शकुंतला गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, शिवाजी जावळे, निरंजन गुडघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, धर्मा जावळे, किशोर जावळे, कर्णा जावळे, बबलू जावळे, राहुल राऊत, मुख्याध्यापक रवी महेंद्र रहाणे, श्री राठोड, शाळेचे सर्व शिक्षक, माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले। पत्रकार PD आहेर रविकिरण आहेर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात 1ली ते 7वी पर्यंत मोफत वह्या देणार असल्याचं जाहीर केलं। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जावळे, उपाध्यक्ष सोमनाथ रायभांड आणि किशोर जावळे यांनी शाळेतील पटसंख्या वाढीसंदर्भात पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रविलास कव्हाणे यांनी केले, तर आभार बजरंग भागवत यांनी मानले। आवाज जनतेसाठी प्रतिनिधी लक्ष्मण जावळे, कोपरगाव। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।